हाय हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर आज आहे शुक्रवार आणि माझं वैभव लक्ष्मी मातेचं उद्यापन ही आज आहे आणि सुवासनी जेवण द्यायचं आहे मला. कारण उद्यापन म्हणलं की सुवासनी जेवण कोण कोण कुमारिका जेवण देतं. तर आता कुमारिका तर एवढ्या नाही आहेत आमच्या इथे, तर मी सुवासनी जेवण घालणार आहे आणि उद्यापन मला छान करायचं आहे. उद्यापन केलं नाही तर फळ मिळत नाही असं म्हणतात. त्यामुळे उद्यापन आपल्याला करावं लागतं 11व्या किंवा 21व्या. आता माझे खूप झाले आहेत, पण मी पकडण्यात 11च विचार करून करत आहे. तर आज उद्यापन आहे, तर खूप तयारी असते उद्यापनाची. देवांना छान उजळून घेतलं, मंदिर स्वच्छ करून घेतलं. कारण सगळे येणार म्हणलं की असं आपल्याला वाटतं ना, आपलं घर छान एकदम छान दिसावं. आणि मी तांदूळ ही बदललेत. उद्यापन आहे, त्यात शुक्रवार आहे. बऱ्यापैकी मी गुरुवारीच बदलते, पण आज शुक्रवार आहे, उद्यापन आहे, त्यामुळं मग मी आज बदलायचा विचार केला. जे पहिले तांदूळ काढले आहेत ते थोडेसे आपल्याला पक्षाला टाकायचे असतात. थोडेसे धान्यामध्ये आपल्या साठवणीचे जे धान्य असतं त्याच्यामध्ये टाकायचं असतं. याच्यामध्ये अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असतो, त्यामुळं असं करायचं असतं. आज हळदी कुंकाचा करंडाही मला भरून घ्यायचा आहे. आज नवीन कुंकू ठेवायचं, उद्यापन होतं, कुंकू ठेवायचं आणि हेच कुंकू मी नंतर वापरणार होते. त्यामुळं मग करंड्याही मी भरून घेणार आहे. पहिलं कुंकू मी काढते पौर्णिमेला किंवा अमावस्याला, बऱ्यापैकी पौर्णिमेला काढते आणि दुसरं कुंकू त्याच्यात भरून ठेवते. हे देवीच्या समोर आपल्याला मी रोज देवघरामध्ये ठेवते कुलदेवीच्या समोर. सुवासनी म्हटलं की खूप मोठा स्वयंपाक आला आणि मला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता. नैवेद्य म्हणजे सगळ्यांसाठीच मी आज पुरणपोळी बनवणार आहे. सुवासनी जेवण म्हणलं की पुरणपोळीच आमच्याकडे बनवतात. असं भात, वरण, पनीर असं माझा विचार होता पहिल्यांदा बनवायचा, पण सगळेच म्हणले की पुरणपोळीच बनवतात आपल्या इकडे. त्यामुळं मग मी ठरवलं की पुरणपोळीचा. आता सुवासनी मी 7 घालणार आहे, पण जेवण मी 25 माणसाचं बनवायचा विचार करते. कारण सगळेच येणार होते, त्यामुळं मग 20-25 माणसाचं तर आरामात जेवण बनवावं लागणार होतं. तर आता मी कवड्यांची ही मांडणी तांदळामध्ये करून घेतली आणि कासवाच्या आतल्या साईडनं जर आकडे असेल तर ते तांदळात ठेवायचं आणि नसेल तर पाण्यात ठेवायचं. मी आता तांदळात ठेवते. आणि ही माझ्याकडं मिनी भगवद्गीता आहे. ही सरांना गिफ्ट मिळाली होती आणि मला खूप छान वाटते ही मिनी भगवद्गीता. त्यामुळे मी ती आता देवघरातच ठेवते. देवांना उजळल्यानंतर देवांचं रूप एकदम खुलून येतं, तसं होतं. त्यामुळं मग काही कार्यक्रम असलं की असं देवांना उजळून घेते. तरी देवांना मी फुलं वाहिली नाहीत, अजून मला पूजा करायची आहे. फक्त मांडणी करून झाली आहे देवांची. मंगल कलश मांडायचा आहे. परत मला वैभव लक्ष्मी मातेची पूजा ही मांडायची आहे. आज मी उद्यापन आहे तर मी दुपारीच मांडून घेणार आहे. नंतर मग संध्याकाळी सगळेच येतात त्यामुळे होत नाही. नंतर मी गॅसची पूजा करून घेणार आहे. आज एवढा मोठा स्वयंपाक करायचा म्हणलं की गॅसची पूजा करायची, दिवा लावायचा. आपल्या घरात भरभराटी येते आणि अन्नपाणी जेवढं बनवलंय ते त्याच्यामध्येही चांगली बरकत राहते त्यामुळं. आणि आता ही 1.25 किलो डाळ मी आज शिजू घालणार आहे. पुरण 1.25 किलो डाळीचं बनवणार आहे. तर मी हिला धुवून घेतलं आहे. धुवून आपल्याला थोड्या वेळासाठी ही किमान 1-1.5 तास तरी भिजवली की डाळ लवकर शिजते आणि मऊ एकदम शिजते. तर 20-25 माणसासाठी एवढी डाळ पुरेशी होते. माझं थोडंसं पुरण शिल्लक राहिलंय, पण पुरण ही खूप छान होतं असं भिजू घातल्यानंतर. नंतर देवांची पूजा ही झाली आहे. आणि एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचं म्हणलं की मग जरा उशीर लागतो सगळ्या गोष्टी होण्यासाठी आणि लवकर झालं पाहिजे. कारण नंतर सगळेजण आल्यानंतर आपल्यालाही वेळ जातो पटकन. मग सगळे येण्या अगोदर मला स्वयंपाक करायचा होता. इथे मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, कारण काल गुरुवार होता तर नाही केलं. शुक्रवार होता, आज उद्यापन होतं, म्हणून मी आज हळदीचं लेपन केलंय. छान रांगोळी काढली, दोन्हीकडे 2 गजांत लक्ष्मी काढल्या आहे. असं पूजा काही असेल, सण असेल तर मी अशी गजांत लक्ष्मी काढते. खरंच उंबरा इतका छान दिसतो अशी पूजा केल्यानंतर आणि घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्यामुळं मी असं काढते आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्यानंतर मग मी रांगोळीही काढून घेईल. तर अशी मी रांगोळी काढली आहे. रांगोळी काढण्याच्या अगोदर
मी हळदीनं लेपन केलं आहे फरशीवर आणि खूप छान वाटतं असं हळदीनं लेपन केलेले, त्याच्यावर रांगोळी काढली. तर आता ही लक्ष्मी देवीची रांगोळी आहे. आता ही साऊथकड काढली जाते. आता हिला काय म्हणतात मला नाही माहीत, पण लक्ष्मी देवीसाठी काढली जाते. तर खूप छान दिसत होती. त्यानंतर मी डाळ शिजायला घातली, भिजली होती, 1-1.5 तास आरामात भिजली. आणि आता तिला शिजण्यासाठी टाकताना मी हळद आणि तेल टाकलं. त्यानंतर भात बनवला. तर भात ही मी कुकरमध्येच घातलेला, लवकर होतो. आणि इथे मी डाळ काढून घेतली आहे आणि डाळ एकदम मऊ शिजली होती आणि त्याचे येळवणी पण निघलं आहे. इथे मी गुळवणी बनवली आहे. तर आता आम्ही गुळवणी बनवतो कारण सगळ्यांनाच आवडतं. दूध आणि गुळ एकत्र मिक्स केले की खूप छान लागतं पोळी बरोबर. आणि डाळ शिजल्यानंतर असं थोडी मॅश केल्यानंतर आपली डाळ वाटताना खूप सोपी जाते. तर आता 1 किलोसाठी मी 1 किलो गूळ टाकणार आहे. ही 1.25 किलो डाळ आहे, पण मी थोडीशी काढणार आहे भाजीसाठी, येळवणी मध्ये मिक्स करण्यासाठी. कारण एवढ्या लोकांचं करायचं म्हणलं की मग थोडंसं घट्ट येळवणी असेल तर आमटी छान घट्ट होते. त्यामुळं मग मी थोडीशी काढून घेणार आहे डाळ. आणि मग आता 1 किलोचं पुरण म्हणलं की 1 किलो गूळ टाकायचं. आणि आता मग मी कणिक मळून घेणार आहे. आणि कणिक कधीही घमेल्यात असं काही कार्यक्रम असेल तर घमेल्यात तिंबायची. म्हणजे कसं होतं, खूप मोठ्या प्रमाणात बनवायचं असतं आणि थोडी थोडी ती मळत बसण्यापेक्षा असं मोठ्या घमेल्यात मळलं तर हे 2 किलोचं पीठ होतं. आता अंदाजे मी घेतलं होतं कारण घरचं पीठ असलं तर काही मोजून घेत नाही. त्यामुळं 2 किलोपर्यंत आहे. आणि छान मळून घेतलं आणि त्याला तेल लावून ठेवलं. आणि जेवढी जास्त कणिक भिजेल तेवढ्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतात. आणि माझ्या पोळ्या तर एकदम ओठाने खाण्याजोगे झाल्या होत्या, सगळ्यांनाच खूप आवडल्या. तर मी तेल होतं हाताचं ते त्याला पुसून घेतलं आणि एकदम मऊ झाली का व्यवस्थित बघितलं. जास्त पातळ नाही करायची आपल्याला, नंतर ती पातळ होते. आता आमटीची तयारी झाली होती बऱ्यापैकी. तर आमटी टाकून घेणार आहे. तर तेलामध्ये मोहरी जिरं टाकून घ्यायचं, आधी फोडणी तयार करायची. आणि आता एवढी मोठी आमटी करायची म्हणलं तर मग त्याला वाटण करावं लागणार होतं. आणि वाटण ते सगळं करून घेतलं होतं मी. बऱ्यापैकी तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती. असं काही कार्यक्रम असलं तर आपण जर तयारी करून ठेवली तर मग आपल्याला ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी थोडंसं पटपट होतं. तर आता मी तेलामध्ये वाटण टाकून घेतलं आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. परतल्यामुळे त्याच्यावर टेस्टमध्ये फरक पडतो. आणि थोडंसं तेल जास्त टाकलं आहे कारण तरी आली पाहिजे आणि सगळ्यांना असं छान भाजी लागली पाहिजे. त्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं अशा भाज्यांना. आणि येळवण्याची आमटी म्हणलं की सगळ्यांना खूपच आवडते, भात आणि आमटी, तर सगळे आवडीनं खातात. आणि आता कढीपत्ता टाकला आहे, थोडासा वाटणामध्ये ही टाकायचा, त्याने टेस्टमध्ये खरंच फरक पडतो. तर आता हे तेलात थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आता हा घरगुती मसाला आहे, काळा मसाला आमच्या गावाकडला, आणि खूप तिखट आहे आणि टेस्टला दुसरे जास्त मसाले नाही टाकले तरी चालतात. तर इथं मी धने पावडर आणि हळद टाकली आहे कारण या मसाल्यामध्ये आमच्यात बऱ्यापैकी मसाले वापरले जातात, खडे मसाले. त्यामुळं मग आम्हाला वरतून जास्त मसाले टाकण्याची गरज पडत नाही मला. त्यामुळं मग मी वरतून थोडे कमीच मसाले टाकते. पण आता एवढ्या प्रमाणात करायची होती तर याच्यात मी थोडासा पनीर मसाला टाकला. पनीर मसाल्यामुळं जरा टेस्टमध्ये अजून फरक पडतो. थोडी कोथिंबीर टाकली आणि याच्यामध्ये आता आपल्याला गरम गरम येळवणी ओतायचं आहे, जे आपण काढून घेतलं आहे डाळ शिजल्यानंतर. आणि ते गरम टाकायचं, थंड टाकायचं नाही, नाहीतर आपली तरी येत नाही. त्यामुळं मग गरम गरम ओतायचं. थोडीशी डाळ ठेवली होती तीही मी बारीक करून याच्यामध्ये टाकली, त्यालाही गरम करून घेतलं येळवणीमध्ये. त्यामुळं घट्ट भाजी छान तयार होते. आता इथं मी खोबरं कुटून घेतलं होतं, भाजून छान कुटून ठेवलं होतं मी कालच. अशी तयारी मी अगोदरच करून ठेवते बऱ्यापैकी, त्यामुळं मग लवकर होतात गोष्टी. तर आता भाजी छान झाली होती. आता इथे मी मीठ टाकलं, पण मीठ टाकलेलं स्किप झालं. तर आता तळून घेतात. आणि आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक म्हणलं की मदतीला कोणीतरी पाहिजे. मग शीतल, प्रतीक्षा दोघीही आल्या होत्या. तर मग शीतलने तळून घेतलं आणि भजी ही तिनेच केली. तर तळणामध्ये कुरडया
तांदळाच्या आहेत, पण असं वाटतच नाही तांदळाच्यात खूप छान खुसखुशीत लागत आहेत. आणि इथे मी आपले भज्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं. 1 किलोचं भज्याचं पीठही होतं, कारण एवढ्या लोकांसाठी 1 किलो पुरेसं होतं. इथं आमटीही तयार होती. आणि इथे मी पुरणपोळी बनवताना तर काही दाखवू शकले नाही, कारण सगळे घाईघाईच होती आज. त्यामुळे हे 40 पुरणपोळ्या आहे. माझ्याकडं मोठं टोपलं नव्हतं, त्यामुळं मग मी थोडंसं टोपल्यात थंड करून नंतर मग याच्यामध्ये भरून ठेवलं, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, लगेच मग कडक होतात. त्यामुळं मग असं भरून ठेवल्यामुळं कडक होत नाहीत आणि छान लुसलुशीत झाल्या होत्या. इथे भात पण तयार होता. छान भातही मोकळा मोकळा तयार झाला होता. इकडे आमटी, मी उद्यापनासाठी काय काय बनवलं तुम्हाला दाखवत आहे. भात, आमटी, भजी, गुळवणी आणि दूध. नंतर मग मी देवीसाठी आज खीर बनवावी लागते, तर दुधाची मी थोडीशी खीर ही बनवली होती. तर असा मी स्वयंपाक केला 20 ते 25 माणसाचा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.